यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील जोडमोहा परिसरात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगून असलेल्या एकाला रंगेहात अटक करण्यात आली। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पथकाने केली। गजानन भाऊराव गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवतमाळ उपविभागात पेट्रोलिंग करीत होते। यावेळी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की एक इसम हा गावठी बनावटीची पिस्टल घेऊन यवतमाळ जोडमोहा रोडवरील मामाच्या धाबा परिसरात फिरत आहे। या माहितीवरून पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठून पाहणी केली। तसेच सदर आरोपी हा संशयास्पद स्थितीत मिळून आला। त्यास ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता एक देशी कट्टा 50,000 रुपये व जिवंत काडतूस असा एकूण 50,400 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला। पोलिसांनी तो पंचासमक्ष जप्त केलाय। त्यानंतर यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला। ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक देशमुख, अमोल मुंडे, रामेश्वर कांडुरे, धनराज हाके, पोलीस अंमलदार सय्यद साजिद, अजय डोळे, ऋतुराज मेंढवे, रुपेश पाली, निलेश राठोड, योगेश टेकाम, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, रजनीकांत मडावी यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली।